तर नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे. तर माझं सगळं काम सकाळचं झालेलं आहे, फक्त फरशी फक्त पुसायची आहे. तर मी काय म्हटलं, चला आता चप्पल वगैरे धुवून घेऊया. चपला सगळ्यांच्या घाण वगैरे झाल्या. तर आधूचं काय चाललंय बघा. माझ्या आधी ही पोरगी चप्पल सगळ्यांची घेऊन आल्या, जी धुवायची ती पण घेऊन आले आणि नाही धुवायची ती पण घेऊन येऊन चप्पल बघा कसं धुवत बसल्या. घाणेरडी आंघोळ वगैरे झाले तरी पण आता बसले आणि सगळ्याच्या चपला सोडल्या तरी पप्पांचं चप्पल धुवत बसले आणि स्वतःच. एवढं किती प्रेम आहे या पोरगीचं पप्पावरती. काय करतेस ग आद्या? पप्पांचं उठ ना, मला धुवू दे आता. मी धुते ना, मी धुते आणि मग तू आळायला घाल. हा, आणि परी गेले शाळेला. आज 11 ते 5 शाळा आहे तिची. आणि हिची जरा तब्येत बरी नाही म्हणून मी काय नाही सोडलं. ती बसती शाळेमध्ये. आधू हे बघा, आता माझं चप्पल भेटलंय. आद्या बसती शाळेमध्ये, पण थोडीशी तब्येत बरी नाही, नाक तिचं वाहतंय, सर्दी झाली, त्याच्यामुळे मी तिला नाही सोडलं शाळेमध्ये आज. आणि तसं इथून पुढं शाळाच आहे. आता परी राहती का शाळेची, म्हणून इतकं ट्रेस घेत नाही, जाऊ देत. इथून पुढे शाळाच आहे. जेव्हा जाईल तेव्हा जाईल. तेव्हा ज्यावेळेला जायचं असतं तेव्हा अजिबात सुट्टी वगैरे ती घेणार नाही. मला माहिती आहे परी अजिबात सुट्टी घ्यायला मागत नाही. तसं ही पण तशीच करणार, कारण सगळ्या दोघींच्या सवयी सेम आहेत. चला आता चप्पल वगैरे धुवून घेते, लादी वगैरे पुसते. आता अजून चालूच असतं. सगळ्यांनाच नसणार आहे चष्मा. आपल्या शेतातली मिरची बघू. चावी बघू. चला आपण चावी घेऊन करून. चावी घरी राहिली का? अरे बा, चला आपण घरून चावी घेऊन तर आम्ही आलो आहोत संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीदेवी मंदिरमध्ये. तिथे गार्डन आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आणि आता त्याला बाहेरून लॉक आहे, तर आतमध्ये जाणार कसं. तर आद्या लागलेली रडू, तर आद्याला पाठवलं आहे आणि परी गेले तिच्यासोबत. आणि थोडंसं म्हटलं खेळू देत आणि मग बाहेर येऊ देत. तर तिकडून एक छोटी मुलगी गेली, तिला पण आतमध्ये जायचं होतं, ती रडू लागली, तर तिला पण आतमध्ये घालवलं. तर परी खेळवते दोघींना. आता ती खूप कंटाळणार आहे, कारण दोघींना सांभाळायचं, त्यामुळे खूप कंटाळेल ती आतमध्ये. कारण आम्ही आतमध्ये कोणीच न जाऊ शकत असं. वरती चढून परी गेली आत आणि त्याच्या परत पुन्हा तिनं आद्याला घेतलंय. तर चाललंय आपलं खेळायचं. तिला आद्याला खूप आवडतं गार्डनमध्ये वगैरे खेळायला, त्याच्यामुळे आम्ही तिला घेऊन येत असतो. जे बघू शकताय, तिला बघायचं की हिला बघायचं असं चाललं. आता तोपर्यंत आद्या गेली इकडे तिकडे. ते बघा, असंच खेळत बसू देत. नंतर भांडण वगैरे करतील, मला दिन तुला, पण खेळतात, छान खेळतात. लहान मुलांमध्ये असं होतच असतं. आद्या आमची छान खेळत असते सर्वांसोबत, भांडत वगैरे नाही. पण तिला कोणीतरी त्रास दिला तर ती मग मारते, असं आहे तिचं. बघू शकताय परी. चला खेळू देत, मग दर्शन वगैरे घेऊन मग घरी जायचं, अंधार पडेल.
आता पक्षी इथे आवाज करतायत. शांत असल्यावरती आवाज येतो का बघूया, आवाज येतोय का. मगाचपासून तर भरपूर आवाज करत होते. बघूया येतोय का आवाज. मगाचपासून जोर जोरात आवाज चालू होता पक्ष्यांचा. आता खूप शांत झाला. आता आवाज करायचेच बंद झाले. त्यांना समजलं वाटतं की यायचं का? बाबा मी शूट करते त्याच्यामुळे. परी आता खूप कंटाळली, पण पोरी काय ऐकायचं नाव घेणं झालेत बाहेर यायचं. बघू आता आवाज देऊन. किती वाजता लाईट येईल? यायचंय तुला बाहेर? जायचंय का? घेऊया की आता बाहेर. जाऊया देव बाप्पाला पिल्या. तिला शूट मागायला. काय पाहिजे ग तुला?